हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल। फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित, 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। सध्या माझा मोबाईलचा वापर वाढला आहे, शरद पवार गटातील इनकमिंगच्या प्रश्नावर जयंत पाटील यांचं उत्तर। आमचा एकही आमदार कुठे जाणार नाही, सर्व आमदारांचा दादांच्या नेतृत्वावर विश्वास। रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील तटकरेंचं उत्तर। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी सोनिया गांधींची भेट। मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा आमचीच होती, साताऱ्यात भाजप कॉपी करून पास, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अपक्षांना देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे प्रत्येक मतदारसंघात शरद पवार गटाला सरासरी 25,000 मतांचा फटका, जयंत पाटील यांचं वक्तव्य। दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर भगरे जिंकले, मात्र नाव साधर्म्य आणि पिपाणी चिन्हामुळे अपक्ष उमेदवाराला 1 लाखाहून जास्त मतदान। शेअर बाजारात सर्वात मोठा घोटाळा, मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींचा नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी, एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांची चौकशी व्हावी, राहुल गांधींची मागणी। विधिमंडळाचं अधिवेशन लावणीवर 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। भाजप खासदार नारायण राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात घेतली भेट। निवडणूक काळात किरण सावंत, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले, भाजप नेते निलेश राणेंचा गंभीर आरोप। इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना। शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रिपदाच्या संदर्भात देखील चर्चा। राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करा, अजित पवार गटाच्या बैठकीत नेत्यांचा सूर। राष्ट्रवादी भाजप शिंदे गटासोबत चर्चा करणार असल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।